आणि आता बातमी पुण्यातल्या रेव पार्टी संदर्भातली। पुण्यातील खराडी भागात रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आणि या रेव पार्टीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचाही समावेश होता। खराडी भागात ही रेव पार्टी सुरू होती, त्यामध्ये दारू, ड्रग्ज आणि हुक्का पोलिसांनी जप्त केलाय। पुणे पोलिसांकडून खेवलकरांच्या घरी सुद्धा तपासणी करण्यात आली। यामध्ये खेवलकरांच्या घरातून लॅपटॉप आणि त्यांचा मोबाईलही जप्त केल्याची माहिती आहे। पुण्यातील खराडी भागात रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली। दरम्यान या रेव पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता। रेव पार्टीला 3 वाजता सुरुवात झाली होती। हाऊस पार्टी असल्याचं सांगून फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती। आपण या 2 दृश्यांमधून पाहतोय, हा पहिला व्हिडिओ रेव पार्टीचा आहे। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे। खेवलकर यांच्यासह 5 जणांना पुणे पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं। रेव पार्टीतनं अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आलाय। शिवाय खराडीतील रेव पार्टीत क्रिकेट बुकी असल्याचीही माहिती समोर आली आहे। पुणे पोलिसांकडून प्रांजल खेवलकरांच्या घरीही तपासणी करण्यात आली। खेवलकरांच्या घरातनं लॅपटॉप, मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे। दरम्यान या रेव पार्टीतील सर्व आरोपींची आता वैद्यकीय तपासणी सुद्धा पूर्ण झाली आहे। जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत। कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। NDPS ऍक्ट 8C, 22B, 21B, 27 तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला 7(2) आणि 20(2) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे।